दरम्यान आखाती देशातल्या युद्धामुळे शासनानं व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद केलेला आहे आणि परिणामी हॉटेल व्यावसायिकांपुढे मोठं संकट उभं राहिलंय। स्वयंपाकासाठी आवश्यक असणारा गॅस सहज उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे अनेक हॉटेल चालकांना पर्यायी मार्ग शोधण्याची वेळ आली आहे। याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातल्या महाडमधल्या एका हॉटेल व्यावसायिकानं एक वेगळी शक्कल लढवली आहे। महाड शहरातल्या हॉटेल निसर्ग इथे स्वयंपाकासाठी लाकडाच्या भुशापासून चालणाऱ्या पारंपरिक शेगडीचा वापर त्यांनी सुरू केला आहे। एक आपला हॉटेल व्यवसाय जो आहे आता गॅस मिळत नाही आणि आपण एक पर्यायी मार्ग त्याला शोधलेला आहे। पर्यायी मार्ग शोधत असताना आपण इलेक्ट्रिक जरी शेगड्या आणल्या तरी लाईटचा बराच प्रॉब्लेम आहे। लाईट दिवसभर नसते, कधी 2-2, 4-4 तास, तर आपण काय कस्टमरला बसून ठेवू शकत नाही। लाईट गेली तेव्हा आपण मग त्यामुळे आपण एक जी पूर्वीपार जी आपल्या घरी हे होते चुलींची पद्धत, भुशाची चूल, मग ती आपण इथं ह्या ठिकाणी हे केली आणि आपण 3-4 शेगड्या आणलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपण भुसा भरतो। भुसा 3 रुपये किलो पडतो। एक 2 किलो मोठ्या शेगडीमध्ये जर वाढला तर ती मोठी शेगडी असो किंवा छोटी, ते 2 तास कमीत कमी त्या चालतात आणि 2 तासामध्ये आपले जे हॉटेलचे जेवढे पदार्थ आहेत ते तेवढे, मग आपण काय करतो, एक संपत आली का दुसरी पेटवायची, दुसरी संपत आली का तिसरी, असे। परंतु आपल्याला काहीही महाग पडत नाही। आज जो गॅस ज्या पद्धतीत लागत होता त्याच्याहून कमी खर्चात आज जर दिवसाला गॅस आपल्याला 500-1000 रुपयाचा लागत असेल तर ही शेगडी किंवा हा भुसा 100 रुपयातच आपला काम करतो। मग आपल्याला ही फायदेशीर आहे।